नमस्कार, प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पान मोदक. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी पान मसाल्याची चव असलेले पान मोदक. पान मोदक असल्यामुळे मी त्यासाठी 8 ते 10 विड्याची ताजी पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आणि या पान मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा सोप, 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, वेलची पावडर, गुलकंद आणि मोदकासाठी 2 वाट्या ओल्या नारळाचा चव, पाऊण वाटी साखर आणि 2 एव्हरीडे दूध पावडरच्या पुड्या, 2 चमचे तूप लागणार आहे. सर्वात प्रथम या पानाचे देठ काढून मिक्सरमधून आपल्याला ही पानं बारीक करून घ्यायची आहे. या मोदकाला पानाची छान चव आणि रंग पण खूप सुरेख येतो. यामध्ये घालायची आहे 2 चमचे साखर, अर्धा कप पाणी. याची मिक्सरला छान प्युरी तयार करून घ्यायची. जास्त बारीक नसेल तरी चालेल. गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. यावर हा नारळाचा चव घालायचा आहे. 2 वाटी ओल्या नारळाचा चव मी यावर घातलेला आहे. तुपावर थोडा परतून झाला की यामध्ये साखर घालायची आहे. साखर घातली की यामध्ये लगेच आपण केलेली पानाची प्युरी घालायची आहे. प्युरी घातल्यानंतर मिश्रणाला छान हिरवा रंग आलेला आहे. साखरेचं पाणी सुकेपर्यंत हा चव छान शिजवून घ्यायचा आहे. चव शिजला की याचा रंग छान डार्क होतो. मिश्रण कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे दूध पावडर. दूध पावडरमुळे अगदी क्रीम घातल्यासारखी या मोदकाची चव येते. याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. मिश्रणाचा घट्ट गोळा झालेला आहे. मोदक करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे. सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे वेलची पावडर.
मिश्रण थंड होईपर्यंत आपण पान मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे गुलकंद घ्यायचं, थोडी बडीशोप घालायची, सुक्या खोबऱ्याचा किस परतून घेतलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचं. आणि मोदकाच्या आतमध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. सारण बनवून तयार आहे. मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे. थोडं हाताला तूप लावून घ्यायचं, म्हणजे हाताला सारण चिटकणार नाही. आणि या मोदकाच्या साच्याला पण थोडं तूप लावायचं आणि छान मोदक करून घ्यायचे. दोन्ही बाजूला पान मोदकचं सारण भरून घ्यायचं आणि मध्ये पान मसाला भरून घ्यायचा. तुम्ही बघू शकता, छान असा पान मोदक आपला तयार आहे. सर्व मोदक याप्रमाणेच बनवून घ्यायचे. अगदी पटापट हे मोदक करून तयार होतात. साच्याला पण कुठे चिटकत नाही. असे सर्व मोदक बनवून घेतले आहे. विड्याची पाने आणि गुलकंद वापरून अतिशय स्वादिष्ट असे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार आहे. तुम्हाला जर ही मोदकाची रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.